हे गाईस, तर मी माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत मी एक प्लॅन बनवलेला जुन्नरला शिवनेरीला जायचा. तर आम्ही आता निघालो आहे. आम्ही मॉर्निंगला 5 वाजताच निघालेलो आणि हा जो मी ब्लॉग आहे तो मराठीमध्ये शूट करणार आहे. आणि माझ्यासोबत माझा एक मित्र पण आहे, ओमकार. आपण कुठं कुठं जाणार आहे आता? आपण आता सुरुवातीला जुन्नरमध्ये जाऊ. जुन्नरमधून आपण शिवनेरी, ओझर, मुरुड आणि लेण्या ब्रिजचे हे 4-5 प्लेस आज कवर करू. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याची प्लेस सांगू. हा, याचं गाव पण जुन्नर आहे आणि माझा एक भाऊ पण आहे प्रसाद आणि बाणाकडून, त्याच्या इथे पण आम्ही जाणार आहे. तर ह्याला जास्त माहिती जुन्नरचा हा आहे प्रॉपर. तर हा आम्हाला पूर्ण हे गाईड करणार आहे हा. आणि हा व्ह्यू बघा गाईस तुम्ही. हे गाईज, आम्ही आता जुन्नरला पोचलो. जुन्नरला आम्ही 9 वाजताच पोचलेलो, पण आम्ही आता थांबलो. कुठे थांबलो ओमकार? आपण के मानकेश्वरला थांबलाय. इकडे मागं चावण किल्ला आहे. अच्छा, हे इथे जुन्नरचा बॅक साईडला तुम्ही बघू शकतात. कोणता किल्ला आहे? हा चावण किल्ला. वाव. आणि इथं आम्ही इथे थांबलेलो. आता आम्ही ह्याच्या पुढे जाणार आहे, शिवनेरीला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिचा जन्म झालेला तिथे जाणार आहे आम्ही. आणि त्यानंतर पुढे जाणार आहे. कोणता महल आहे तो? हा, माहिती, कोणता तरी एक महल आहे, तिथे जाणार आहे अजून. तर तुम्ही पुढं बघत राहा की आम्ही काय काय दाखवणार तुम्हाला. सो हे गाईस, अर्ध्या घंट्यानंतर आम्ही प्रवास करून आलेलो आहे हापशी महलला. या हापशी महलची तुम्ही हिस्ट्री पॉज करून तुम्ही वाचू शकतात. हा पूर्ण जो हापूसचा आहे ना, हापूसचा पूर्ण बाग आहे. सो हे गाईस, हापशी महल मी तुम्हाला दाखवणार आहे आता. हा बघा, 1500च्या काळातला हा हापशी महल आहे. हा तलाव जे आजूबाजूला तुम्हाला दिसतात ते पुणे हापूस आंब्याचे झाड आहे. ओमकार का ट्राय जाम मोठं आहे. उचल ना, उचल तर. नाही, लय झाड आहे. अराउंड एक असेल हे ना, इथं पहिले 25 किलोचं. इथं पहिले पब्लिक मसाले बिसाले वाटत होते, त्यासाठीच असेल हा. मसाले वगैरे पहिल्याच्या काळातले 15व्या शतकातला महल आहे ना, हिस्टॉरिक. काय लोक राहतात.
इथं एक हाडवाली एक गुफा आहे गाईस, पाहू शकता तुम्ही. सो हे गाईज आम्ही आता हापशिमल कव्हरअप करून जेवण वगैरे करून आता शिवाजी महाराजांच्या जिथे जन्म झालता शिवनेरी किल्ला, आम्ही तिकडे जात आहे. बघू आता पुढे. तुम्ही इथं पाहू शकतात, हे किल्ल्याचं नाव आहे. इथं किल्ल्याच्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण कव्हरअप करू आणि पुढे तुम्हाला दाखवू. हे गाईज आम्ही आता मेन गेटवर आहे, मी आणि आमची पब्लिक. आणि आता तुम्ही व्ह्यू बघू शकता. आम्ही फक्त आताशी स्टार्टिंग केली आहे. वाजले किती आहे? 4:15 वाजले. आता आम्ही गड चढायला स्टार्ट करू. आतील बाजू छतावर जाण्यासाठी जिना आहे. कमानीवर 2 लहान मिनार. सो हे गाईज तुम्ही आता बघू शकतात की इथे जो गॅप आहे ते शिवाजी होते त्यांना बाण मारण्यासाठी यूज केले जायचे आणि इथून दुश्मन यायचे त्यांना मारण्यासाठी हे छोटेसे गॅप दिलते. इथं काय आपण बघू शकता, इथं मंदिर आहे. गाईस तुम्ही बघू शकतात शिवाई माताचं मंदिर आहे इकडे. मेना दरवाजा. सो हे गाईस तुम्ही आता पाहू शकता की त्या काळातले पाण्याचे साठे म्हणजे मावळ लोकांना किल्ल्यावर पुन्हा पाणी वगैरे कसे सेविंग करायचे ते या माध्यमाने पाणी सेविंग करायचे. इथं नाही असे खूप सारे, तिथे पुढे पण आहे. तुम्ही समोर पाहू शकता गाईस काय
माझं एक ड्रीम होता की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण स्वराज्य स्थापित केलं, महाराज कोण होते, कसे होते, त्यांच्या चरित्राबद्दल मला जाणण्याची खूप इच्छा होती. ते आज माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. तर मी आज तिथं जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार. इथं मला एकदम फुल आनंद फील होतो आहे आणि खूप मला इथं चांगलंसुद्धा वाटतं आहे. खूप म्हणजे खूप आनंद फील होता मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लिहिलंय की चपला बाहेर काढावे. आता मी तुम्हाला आजचे काही फुटेज वगैरे दाखवेन. बदामी टाकी. मी आता गाडेलोटला आलो आहे. जो पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो गद्दारी वगैरे करायचा त्यांना इथून कडेलोटमधून फेकून देण्यात यायचे. या दरीमधून डायरेक्ट खाली मी पाहू शकता. पूर्ण इथे खाली फेकून का होत असेल मी विचार करू शकतो. आता मी पण तिकडे जाणार आहे.